देशभरातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5 ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहेत। त्यापैकी 3 ज्योतिर्लिंग मराठवाड्यात आहेत। यामध्ये परळी वैजनाथ यात ज्योतिर्लिंगाचा समावेश आहे। त्यामुळेच गावाला वैद्यनाथाची परळी किंवा परळी वैजनाथ हे नाव प्राप्त झालेले आहे। परळीचे वैद्यनाथ मंदिराला ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे। कांतीपुरी, वैजयंती क्षेत्र, जयंती क्षेत्र, प्रभाकर क्षेत्र आणि पर्यली हे सर्व परळी वैजनाथाची प्राचीन नावे आहेत। जगाच्या उद्धारासाठी भारतभूमीत शिवलिंग अवतरले आणि वायूच्या संघर्षाने या ज्योतिर्मय स्वरूपाचे 12 भाग होऊन ते इतस्ततः विखुरले गेले। तेच आज प्रसिद्ध असलेले ज्योतिर्लिंग आहेत। असा उल्लेख 12 ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीविषयी परळी महात्म्य या प्राचीन ग्रंथात केला गेला आहे। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिराची वास्तुरचना ही उत्तम आहे। परळी शहराच्या पश्चिमेला मेरू पर्वताच्या पायथ्याशी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे प्राचीन मंदिर आहे। या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शंकराचा निवास हा सहकुटुंब आहे असं म्हटलं गेलंय। वैद्यनाथाचे मूळ मंदिर हे यादवकालीन आहे। 12व्या शतकाच्या प्रारंभी हे मंदिर बांधले गेले असावे असे मानले जाते। त्यानंतर अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। श्री वैद्यनाथ मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी असून आणि मंदिराच्या दगडी शिखरावर विविध देवतांच्या मूर्ती आहेत। मुख्य मंदिराला 5 दरवाजे असून पूर्वेकडील दरवाजा महाद्वार म्हणून ओळखला जातो। चैत्र पौर्णिमा व अश्विन पौर्णिमा या दिवशी सूर्याची पहिली किरणे याच प्रवेशद्वारातून वैद्यनाथाच्या पिंडीवर पडतात। या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर प्रशस्त असा सागवानी लाकडाचा बिनखांबी सभामंडप आपल्याला पाहायला मिळतो। या सभामंडपाखाली 8 फूट लांब व त्यापेक्षा कमी रुंद असा दगडी चबुतरा असून त्यावर 4 कोरीव दगडी खांब आहेत। या खांबावरच दगडी मंडप देखील उभारला गेलेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। यासाठी लोकशाही मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।